हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अपत्याची ओळख. लाओत्से सांगतो की जननीमुळे आपण तिच्या लेकरांना जाणतो. प्रत्येकाची ओळख त्याच्या पित्यापेक्षा जन्मदातीमुळे होत असते. कारण अनेक देशांमध्ये आजही एका स्त्रीला अनेक पुरुषांपासून मुले होतात. तसेच हेही लक्षात घेऊया की प्रत्येकाचा स्वतःची स्वतंत्र ओळख जतन करण्याचा स्वभाव असतो. लाओत्से म्हणतो की आपण लेकरांना त्यांच्या मातेमुळे ओळखतो. उदाहरणार्थ, वनस्पतींमध्ये आपण आंब्याच्या झाडाच्या फळाला आंबा असेच ओळखतो. पेरूच्या झाडाच्या फळाला आपण पेरू असेच ओळखतो. यात जाती उपजाती असतात, त्याप्रमाणे त्या फळाला ओळखले जाते. उदाहरणार्थ, हापूसच्या झाडाच्या आंब्याला आपण हापूसचा आंबा असे ओळखतो. पशुपक्ष्यांमध्ये आपण वाघिणीच्या बछड्याला वाघ असे ओळखतो. चिमणीच्या पिल्लाला आपण चिमणी असेच ओळखतो. यात अनेक जाती उपजाती आहेत, त्याप्रमाणे त्यांच्या पिल्लांना ओळखले जाते. मनुष्येतर सजीव सृष्टीला त्यांच्यातील भेद माहीत नाही. त्यांना मानवाने काही निराळे नावे दिली आहेत हेही त्या बिचाऱ्यांना माहीत नाही. त्यांनी त्यांची स्वतंत्र ओळख मुद्दाम टिकवलेली नाही. ती त्यांच्या जन्मजात गुणावगुणामुळे जीवन जगत असतात. याहीपेक्षा त्यांचे जीवन नियतीप्रमाणे आपोआप जगले जाते असे म्हणणे जास्त बरोबर आहे. त्यांच्यातील भेद त्यांच्या जीवन जगायच्या भिन्न पद्धतीमुळे मानवाला ज्ञात झाला आहे. परंतु मानवाचे तसे नाही. प्रत्येक मानवाने स्वतःची अशी एक खास, इतरांपासून स्वतंत्र भिन्न अशी ओळख जपली आहे. प्रत्येक मानव स्वतंत्र आहे. तो त्याच्या पद्धतीप्रमाणे जगतो. देहयष्टीमुळे त्याची मानव ही जात जगात सर्वत्र सारखी आहे. तरीही काही ठराविक लोकांना त्याच्या जन्मभूमीप्रमाणे भारतीय, जपानी इत्यादी असे ओळखले जाते. तसेच मातृभाषेप्रमाणे काही ठराविक जथ्याला मराठी, गुजराती इत्यादी असे ओळखले जाते. याचप्रमाणे भिन्न पंथधर्माप्रमाणे हिंदू, मुसलमान इत्यादी अशी त्यांची भिन्न ओळख आहे. येथेही ओळखीसाठी प्रामुख्याने जन्मदात्रीचा, मातेचाच संबंध आहे. परंतु तरीही या सर्वांपेक्षा निराळी अशी प्रत्येक मानवाची स्वतःची अशी एक खास ओळख आहे. ही ओळख ही फक्त त्याची आणि त्याचीच आहे. प्रत्येकजण स्वतंत्र नावाने ओळखला जातो. या नावापुढे तो त्याच्या जन्मजाती दात्याचे नाव आवर्जून लावतो. तसेच शेवटी बहुधा गावाप्रमाणे किंवा व्यवसायाप्रमाणे वंशपरंपरागत आडनावही लावतो. जगात सर्व सिंह हे सिंह म्हणूनच ओळखले जातात. जगात सर्व कुत्रे हे कुत्रे म्हणूनच ओळखले जातात. परंतु अफलातून नगरच्या बाळकोबांचा आमचा बाळू, हा बाळू बाळकोबा अफलातूनकर, हा फक्त तो आणि तो म्हणूनच एकटा स्वतंत्रपणे ओळखला जातो. त्याच्या नावापुढे अफलातून नगरी, पुणे, महाराष्ट्र, भारत असे लिहिले की ते पत्र फक्त बाळूलाच दिले जाते. इतकी प्रत्येकाची एक पूर्ण स्वतंत्र अशी ओळख मानवाने करून ठेवलेली आहे. बीजमंत्र भाग 1. लाओत्से सांगतो की लेकरांना जाणले तरी जननीशी नाते सदा जोडलेलेच ठेवावे. आंब्याच्या झाडापासून आपल्याला आंबे खायला मिळतात. झाडावरून आंबे काढले की आपण झाड तोडत नाही, कारण ते मुख्य आहे. झाड जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला दरवर्षी आंबे मिळणार आहेत. आंब्याचा हंगाम संपला तरी वर्षभर आपण त्या झाडाची काळजी घेतो. लाओत्से सांगतो की लेकरे जाणलीत तरी जननीची नाते कायम ठेवा, त्यातच आपले भले आहे. नदी वाहत असते, तिच्या पाण्याचा उपयोग आपली तहान भागवायला जरूर करावा. तिच्या पाण्याचा उपयोग करून स्वच्छता जरूर करावी. तिच्या पाण्याचा उपयोग करून शेती जरूर करावी, धनधान्य पिकवावे. परंतु आपण जी नदी पाहतो किंवा नित्य जीवनात आपण जी नदी अनुभवतो ती नदी मूलभूत नाही. आपल्याला दिसत असलेले तिचे हे रूप बदललेले असते. तिला वाटेत अनेक उपनद्या, नाले, ओहोळ येऊन मिळत असतात. या सर्वांमधील गाळ तिच्यात साचत असतो. त्यामुळे ती रुंदावते, मोठी होते. यामुळे जर आपल्याला नदीचे मूळ रूप पाहायचे असेल तर आपल्याला तिच्या मूळ उगमापाशी जावे लागेल.
यासाठी नदीच्या प्रवाहाकडे आपल्याला पाठ फिरवावी लागेल आणि त्याच्या विरुद्ध दिशेला प्रवास करावा लागेल. तेथे ती अगदी छोट्या स्वरूपात आपल्याला दर्शन देईल. तेच तिचे मूळ सत्य, शुद्ध आणि पवित्र दर्शन असेल. आपण देहादी इंद्रियांनी सर्व व्यवहार करत असतो. त्यांना काही मिळाले नाही तर ती बेचैन होतात. परंतु जर त्यांना सर्व काही मिळाले तर ती खुश असतात. त्यांच्या बेचैनीचा किंवा खुशीचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. शरीर स्वस्थ नसेल आणि किंवा मन स्वस्थ नसेल तर आपणही नित्य व्यवहार व्यवस्थित करू शकत नाही. यामुळे आपला असा गैरसमज होतो की आपण देहादी इंद्रिय आहोत. त्यांची काळजी घेणे म्हणजेच स्वतःची काळजी घेणे असे आहे. परंतु वाटेतील रुंदावलेल्या नदीसारखेच हे फसवे असते. आपण देहादी इंद्रिय नसून आपण अंतःकरणातील आत्मा आहोत. तो आत आहे म्हणून देहादी इंद्रिये बाहेर आहेत. तो देहामधून निघून गेला की धट्टाकट्टा असूनही देह पतन पावतो. उलट तो जोपर्यंत आत आहे तोपर्यंत देह कितीही जराजर्जर झाला तरी त्याचे पतन होत नाही. यास्तव देहाच्या सुखोपभोगात अंतस्थ आत्म्याला विसरू नये. देहासाठी ते मूळ बीज आहे. भौतिक विश्वातील आपली जननी कोणीही असो, मूलतः आपण विश्वजननीची लेकरे आहोत. आपल्या देहातील अंतस्थ आत्मा हा त्या विश्वजननीचा अंश आहे. आपण ते आहोत. विश्वजननी आपली विश्वाची मूळ बीज आहे. आपण तिचा अंश आहोत. आपण विश्वजननीचा अंश आहोत. आपण विश्व निर्माण करते आहोत. हाच बीजमंत्र आहे. हरि ओम.